या ठिकाणी संस्कार अकॅडमी भरत कुमार सरांच्या नेतृत्वात मार्गदर्शनाखाली चालू आहे। त्याचा परफॉर्मन्स पाहिला असता त्यांचं वादन आणि त्यांचा जो संयमपणा आहे तो फार महत्त्वाचा आहे। त्यांनी जे या क्षेत्रामध्ये जे मुलांना घडवण्याचं काम करतात ते एकदम योग्य पद्धतीने आणि मुलांना कसं आपल्या भावी वाटचालीमध्ये त्याचे यशस्वी करता येईल याकडे सरांचं फार हे असतं। त्यांचं असं त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं की त्यांचं असं प्रेमळ आणि सगळ्यांना सांभाळून घेणारे ते आहेत। मुलं एवढी गोंधळ करतात पण ते कधी असे बोलत नाही मुलांना, त्यांचे संस्कार बी ते मोठ्या प्रमाणात करतायत आणि टायमिंगचं तर त्यांच्या बाबतीत आहेतच। त्यांच्या वाजवण्याचे ते त्यांचे भरपूर कार्यक्रम मी असे पाहिले की जे मोठ्या प्रमाणात त्यांनी सादरीकरण केले। आता त्यांचा पलूसला कार्यक्रम झाला, फार सुंदर यूट्यूबवर त्यांचं वादन बिदन एक नंबर चांगल्या स्वरूपाचं होतं। त्यामुळे सरांना त्यांच्या क्लासच्या वाटचालीसाठी शुभेच्छा। नमस्कार, मी एक पालक आहे। स्पेशली मी संस्कार इंडियन क्लासिक म्युझिकल अकॅडमीला पहिल्यांदा धन्यवाद म्हणतो, कारण ही संस्था 2017 साली सुरू झालेली आहे। आणि बघायला गेलं तर आपण आपली मुलं सगळी शाळेत जातात, घरी असतात आणि आपण बघतो रोज मुलांना मोबाईल हा एक असा एक प्रकार झाला की मुलं सतत त्या मोबाईलच्या धुंदीमध्ये असतात, त्या नशेमध्ये असतात। स्पेशली आता हे जे अकॅडमी आहे, स्पेशली ह्या मुलांना आपली जी भारतीय संस्कृती आहे ती संस्कृती कुठेतरी जपावी। जे संगीत आहे त्या संगीताच्या माध्यमातून आपलं मानसिक आरोग्य, त्याचबरोबर एक आपली स्मरणशक्ती, एक साधना या संगीताच्या माध्यमातून मुलांमध्ये घडवल्या जाते। आणि असं नाही की हे शिक्षणासोबत हे म्युझिक शिकलं आणि सोडून दिलं, याच्या पलीकडे सुद्धा खूप मोठं जग आहे। जर आपण आपली संस्कृती जपली, आपण पखवाज, तबला, हार्मोनियम यासारखे वाद्य जर वाजवले तर आज सुद्धा लोकांना त्याच्याबद्दलची ओढ आहे। तर साधारणतः बरीचशी मुलं ह्या 2-4 वर्षामध्ये चांगल्या मार्काने पास झाले। यांच्या परीक्षा सुद्धा आळंदीमध्ये प्रॉपर लेवल वरती होतात। मी स्वतः त्या परीक्षेचं परीक्षण केलं, कशा पद्धतीने मुलांचं जे ताल बोल सगळं जे काही संगीत आहे ते त्या तिथं मुलं प्रेझेंट करतात। म्हणजे आपण एक धडा वाचला आणि पाठांतर केलं, मागचं पुढचं पाठ मागचं सपाट, याच्यामध्ये असं नाहीये। हे संगीत आपल्याला पहिल्यापासून शेवटपर्यंत जपता येतं आणि याच्यामुळे आपलं आरोग्य वगैरे स्वास्थ्य खूप चांगल्या पद्धतीने राहू शकतं। स्पेशली मी भारत सरांना सुद्धा थँक्यू म्हणतो, जातीनं ते मुलांकडे लक्ष घालतात। जवळपास मुलांची परिस्थिती जरी नसली तर त्या मुलांना फीस मध्ये सुद्धा काही ठिकाणी कन्सेशन देतात। जर एखाद्या मुलाला खरंच कुठं जमत नाहीये तर त्याला परत परत शिकवणं, एक मार्गदर्शन करणं, कारण शिक्षकाचं एक तत्व असतं की एखादा मुलगा जर येत नसेल, शिकत नसेल, त्याला निग्लेक्ट न करता त्याला कशा पद्धतीने आपण त्याची आवड निर्माण करावी ती स्किल सरांमध्ये आहे। सर, खरंच मी तुमचे आभार मानतो आणि अशाच प्रकारे तुमचं हे जे परिवार तुम्ही निर्माण केलेला आहे असाच परिवार तुम्ही वाढवावा, अजून बॅचेस उघडाव्या असं मी विनंती करतो। धन्यवाद।